धर्माबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन रेड्डी, चाकरोड आणि बॅनर प्रिंटिंग व्यावसायिक हनुमंत कत्ते यांच्यावरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या संदर्भात सकल लिंगायत समाजासह अनेक राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक संघटनेच्या वतीनं धर्माबाद बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं 4 जुलै रोजी धडक मोर्चा आणि धर्माबाद शहर 100% बंद पाळून व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलाय। नायगाव विधानसभा मतदारसंघाचे रिपाई गटाचे आमदार राजेश संभाजी पवार यांच्या धर्माबाद येथील विविध कामाचा लोकार्पण या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमदारांच्या निधी वाटपाबाबत बॅनर लावले होते आणि ते बॅनर मनसेचे शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड यांनी लावले असून ते बॅनर प्रिंटिंग व्यावसायिक हनुमंत कत्ते यांनी प्रिंट करून दिले आहेत असा आरोप करत भाजपा तालुकाध्यक्ष विजय डांगे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 28 जून 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी सकल लिंगायत समाज आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं धर्माबाद शहरातील मुख्य रस्त्यानं मोर्चा आणि धर्माबाद बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून 100% प्रतिसाद दिला। यावेळी सकल लिंगायत समाजाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करून चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। प्रतिनिधी माधव हनुमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड।